अभिव्यक्ती 2024 कार्यक्रमात मंडळी या आमच्या शाळेच्या ज्ञानरूपी स्वर्गात आपण आलेले आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तुम्हाला आज तुमच्या शाळेच्या स्वर्गाची आठवण येतच असेल, त्याच आठवणींना आणखी उजाळा देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न। महाराष्ट्र म्हणजे सुजलाम सुफलाम आणि नानाविध परंपरांनी सजलेले नटलेले असे राज्य आणि याच राज्यात जन्मलेल्या अनेक शहादांनी शूरवीरांनी साहित्यकाने आपल्या कर्तृत्वाने या महाराष्ट्र भूमीला पावन पवित्र केले आहे। दिवसात 3-3 तासांची महाराष्ट्राची संस्कृती सकाळपासून ते थेट रात्रीपर्यंत। सकाळच्या प्रहरी कसली फिल्मी गाणी करताय? सकाळच्या प्रहरी ऐकावी तर छान भूपाळी। भूपाळी? अहो मला दिवस पाळी माहितीये, रात्र पाळी माहितीये, अहो मीठ पाळी माहितीये, अहो शंकर पाळी पण माहितीये, पण भूपाळी काय आहे? अहो मी भूपाळी बद्दल बोलते। भूपाळी आता आणखी काय झालंय नवीन? हे जुनच आहे, तुम्ही नवीन झालंय। म्हणजे भूपाळी या मराठी संगीत प्रकारे देवाला पाठ जाग करण्यासाठी भूपाळी गायची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे। अगदी बरोबर बाबूराव, पण एखादं उदाहरण देऊन सांगा की। अहो चला की मग, चला। तुम्ही म्हणले तो ओवा म्हणजे आजोबाई। हो आय सी मराठी लोकसाहित्यात स्त्रियांचे भावविश्व सांगणारे ओवी गायन प्रकाराला विशेष मान्यता आहे। ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या रोजच्या जीवनातले त्रास, सुख, दुःख इत्यादी ओवीच्या 4 चळवळीत मांडतात। आजच्या काळातली ओवी तर ऐकाच तुम्ही, चला। माझी पहिली ओवी माझ्या सूर्य सैनिकाला जाने जीव वाया आईसाठी आपल्या संकटांना झेलते। आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरेची लोक अद्भुत जाते। अगदी बरोबर बाबा,
की जेव्हा आपल्याला भूक लागते आणि आपण खातो तेव्हा ती असते प्रकृती. जेव्हा आपल्याला भूक लागत नाही तरीही आपण खातो तेव्हा ती असते विकृती. आणि जेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि आपल्या समोर एखादा भुकेला येतो आणि आपण त्याला आपलं जेवणाचा घास काढून देतो ती असते संस्कृती. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. अगदी बरोबर बोलला त्या बरोबर. आता हेच बघा ना, परवा मी एका शाळेत गेलो होतो, तिकडे अभिव्यक्ती नावाचा एक सुंदर उपक्रम सुरू होता बघा. बरं मग पुन्हा काय घडलं? अहो मी तिकडे पोहोचलो तेव्हा त्या मुलांची रिसेस सुरू होती. असे त्यांच्या समोर त्यांचे डबे, पण डोळे मात्र बंद. डब्यावरती भाजी दिली नसेल आईने, म्हणून मुलांनी डोळे झाकले असतील. अहो नाही अबुराव, त्यांच्या शाळेत दवाखान्याच्या आधी एक सुंदर श्लोक म्हणतात आणि शेवटी अन्नदाता सुखी बाबा असे म्हणतात. काय सांगता का बाबराव? म्हणजे त्या शेतकरी राजाला, त्या बळीराजाला ती मुलं सुखात ठेव अशी प्रार्थना करतात. वा वा वा, मला बी घेऊन चला की त्या शाळेत. चला की मग आपण म्हणते शेतकरी राजाचं गुणगान ऐकूया जरा. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव. कल्पनेतून उदयाला आलेल्या युनिव्हर्सिटी बघाल तर काय होईल तुमचं? युनिव्हर्सिटी श्री रविशंकर विद्यापीठ, ज्याला आर्ट ऑफ लिव्हिंग युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते. हे खासगी विद्यापीठ ज्यात कला, विज्ञान, योग, आयुर्वेद, व्यवस्थापन आणि आध्यात्मिक अभ्यासाचा समावेश आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग युनिव्हर्सिटी मध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण या दोघांचा सुंदर संगम साधला जातो बघा. अगदी बरोबर बाबूराव. गुरुदेवांना माझा नमस्कार. जय गुरुदेव. मी काय म्हणता बाबूराव, तुम्ही कधी भारूड ऐकले? काय भारूड? अहो बाबूराव, मी फक्त आणि फक्त जस्टिन बिबर, इंग्लिश गायक आहे आणि मी फक्त इंग्लिश गाणी ऐकतो आणि इंग्लिशच बोलतो. बरं, कॉंग्रॅच्युलेशनचं स्पेलिंग सांगा. अहो बाबरो, याची सांगू का? जाऊ दे, कळले तुमची अक्कल. अहो बाबरो, माझी अक्कल काढण्यापेक्षा फारून काय ते तर सांगा की. अहो त्याच्यात सांगायचं काय, ऐकाच तुम्ही. सकाळपासून त्या रात्री झोपेपर्यंत मनातल्या देवाला सत्कर्माची जोड दिली की आयुष्यात दिसू
सुखकर होऊन जातं बघा. दिवस मावळला की आजचा दिवस छान गेला असं म्हणून शेजार दिगंत परमेश्वराचे आभार मानले. मागलो नाही माहित नाही. चल आपल्या मातीमध्ये त्या सुरांच्या धारा वाहतात. त्यांचं वर्णन करता करता शब्द कमी पडते. लोककला म्हणजे आपल्या जनतेचं जीवन रूप आणि त्यातले संगीत ही तर आपल्याची भाषा आहे. माझ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही आजच्या संगीताच्या विविधतेकडे पाहता तेव्हा लक्षात घ्या की आपल्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी ही संस्कृती आपण टिकवली पाहिजे आणि पुढच्या पिढीला सुद्धा दिली पाहिजे. कारण महाराष्ट्राचे संगीत जेव्हा आवाज नाही तर आपलं अस्तित्वही आहे. तुम्हाला आमचा म्युझिकल महाराष्ट्र आवडला ना?